श्रीराम श्री गोदा महात्म्य अध्याय 31. श्री गणेशाय नमः. हे भीमा तटविहार्या पांडुरंगा करुणालया भक्तप्रिया देवराया नका उपेक्षु गणवसी. आता श्रोते सावधान स्थिर करून या मन या कळसाध्याया लागून आदरेसी श्रवण करा. प्रथमाध्यायी मंगलाचरण साधुगुरूंचे वंदन नारद ब्रह्मदेव संवाद जाण कथन केला साक्षपे. द्वितीयाध्याया माझारी कथा अभिनव आहे खरी. शिव हिमालयाच्या घरी नेला मिरवत विवाहार्थ. तारकाच्या मृत्यूसाठी ह्या देवांच्या खटपटी कंदर्पाला धुर्जटी झाला जाळीता तृतीय नेत्रे. उमेप्रती पाहुन ब्रह्म्याचे विकारवश झाले मन होता रिताचे पतन वालखिल्य जाहले. या पापाच्या निरसनासी गंगा कमंडलूशी उत्पन्न करून व्योमकेशी देता झाला ब्रह्म्याते. गंगा ब्रह्मलोकाठाई नेली ब्रह्म्याने तृतीयाध्यायी बळी पाताळाचे ठाई नेला हे कथानक यातची. द्वितीय पाद वामनाचा ब्रह्मलोकी गेला साचा तै ब्रह्म्याने त्या पदाचा गौरव केला गंगोदके. गंगापदी घालता क्षणी झाली ती 4 ठिकाणी एक ओघ परतोनी शिवजटेत वैसला. तिचे तेथून उच्चाटन करावया युक्ती योजी गजानन. जया धेनू होऊन गेली गौतमाश्रमाते. हैक म्हणता जया मेली गौतमा गोहत्या झाली तै शाप निरसावया भली. गोदा आणा या गौतम गेला कथा चतुर्थाध्यायत. गंगा ब्रह्मगिरी प्रत आली गौतमा संवेत वृद्धांना उपावोनिया. द्वितीय ओघ गंगेचा आणला भगीरथे साचा त्या ओघे हिमालयाचा आश्रय केला भूलोकी. वृद्धा गौतमीचे तटी तीर्थे 3.5 कोटी ज्यांचे कथानक धुर्जटी सांगता झाला ब्रह्म्याचे. पंचमाध्यायी निरूपण सगराचे उद्धरण सिंधुसेनासी कथन गहन असे षष्ठाह माझारी. लुब्धकाचे आख्यान याच अध्याया माझी जाण. कपोत कपोती स्वर्गारोहण करीते झाले कुशावर्ती. लुब्धकाचा उद्धार झाला याच कुशावर्ती भला. कुशे ओघ आवर्तिला हेच ते कुशावर्त. सप्तमा माझी कुमारतीर्थ वैराग्य स्वामी कार्तिकाप्रत झाले कृत्तिका तीर्थ याच अध्यायामासारी. कथा दशाश्वमेधाची याच अध्यायामध्ये साची तैसी आद्रिका अंजनीची कथा येथेच आहे ग्रंथित. आद्रिका अंजनीच्या उद्धारस्थाना पिशाच्य तीर्थ म्हणती जाणा. कण्वे क्षुधेच्या निरसना क्षुधा तीर्थ निर्मिले. गौतम जाया अहिल्येसी इंद्र रतला कपटेसी ही कथा साकल्येसी आहे बुध हो अष्टमात. जनक याज्ञवल्क्यांनी यज्ञ केला जनस्थानी यमाचे रक्षण चक्रपाणी चक्रे करिता जाहला. यमा भुलवावया गणिका झाली ती नदी होऊन मिळाली येथे अष्टमाची पूर्तता झाली. पंचवटी तीर्थ नवमात मणी नागाचे कथानक नवमा माझी अतिसुरेख ज्यात विनतेचा बालक निराभिमान जाहला. तैसेच गोवर्धन तीर्थ कथिले याच अध्यायात. नंदीने गोधनाप्रत भूवरोनी हरण केले. दशमी धूत पापा तीर्थ मात्रा गणनी सनजात. गोदा स्नाने स्वर्गाप्रत जाता झाला महिसह. विश्वामित्र तीर्थाचा इतिहास 11व्यामध्ये साचा ज्याने श्वान मांसाचा हवी दिला इंद्रासी. कथा श्वेततीर्थाची 12व्यामध्ये साची यमान आज्ञा न्यावयाची हरिहरांच्या भक्ताते. यम गोदाजले सजीव झाला जलमहिमा तया कळला. गोदावरीच्या पवित्र जला बघत अमृतही पडे फिके. शुक्लतीर्थाचे विवरण याच द्वादशा माझी जाण. संजीवनीचे अनुष्ठान सिद्ध झाले शुक्राचे. ब्रह्महत्या इंद्राची हिमालय गोदा जलेसाची. गारदा नारदा संगमाची कथा यात अध्यायत. रघुनाथराव पेशव्यांचा धर्मदांभिक स्वरूपाचा गोदे प्रतीन पटल्यासाचा हे कथानक यातची. इतिहास धनदा तीर्थाचा 13व्यामध्ये साचा. कुबेर अवघ्या संपत्तीचा स्वामी बनला शिवकृपे. कद्रू सुपर्णा संगम तीर्थ कथिले याच अध्यायात. कथा आहे 14व्यात. पूर्णे सरस्वती भोगविल्याची श्रद्धा मेधा सावित्री. सरस्वती तैसी गायत्री ऐसी पवित्र पंचतीर्थी 14व्याच्या ठाई असे. दशाश्वमेध हरिश्चंद्र तीर्थ आहे याच अध्यायात. पुत्र शुनशेपाप्रत मानिले विश्वामित्राने. 15व्या तीर्थ सोम तैसे प्रसिद्ध प्रवरा संगम. मोहिनी रूप पुरुषोत्तम वदिता झाला राहुसी. कथा 16व्यामध्ये साची. वृद्धा इला संगमाची ऐल राजाने काळेश्वराची केरी स्थापना गोदातीरी. चक्रतीर्थ वडवा संगम तीर्थ आहे याच अध्यायात.
पिप्पलेश्वर उमानाथ पावला पिप्पलादाला. कथा 17व्या माझारी नागतीर्थाची आहे खरी. मातृकांची गोदातिरी झाली प्रतिष्ठा पैठणात. ब्रह्मतीर्थाचे निरूपण 18व्या माझी जाण. मस्तक 5वे कापून टाकिले ब्रह्म्याचे विष्णूने. अविघ्न तीर्थ याचपरी आहे 18व्या माझारी. शमितार मृत्यूने गोदातिरी यज्ञ केल्याची कथा तैशी. 19व्याच ठाई शनिदेवाची कथा पाही. पिप्पल अश्वत्थ ठाईच्या ठाई भक्षण केले शनीने. ऐसे सोमराजाचे लग्न औषधींचे गुणकथन. विदर्भा संगमाचे विवरण याच अध्याया ठाई असे. पूर्णतीर्थ इंद्रतीर्थ तैसे मंगल संगमतीर्थ. राजा दशरथ झाला मुक्त रामे पिंड अर्पिता. पुत्रतीर्थ 20व्यात मरुद्गणांचे जनन सत्य. इंद्रपदा प्रीत्यर्थ तप केले इंद्राने. आरिष्टेनाची कथा याच अध्यायी सर्वथा. सुवर्णा तत्वता आपत्ती झाली अग्निस. अवघ्या तो 21वा सिंधुफेनाचा आहे बरवा. जन्म झाला अब्जकदेवा गोदावरीच्या जलात. मार्जरीचा उद्धार झाला मंजरथी साचार. हे तीर्थ हृदयाकार ऐसे वर्णन एकविशी. आपस्तंभ तीर्थाचा इतिहास येथे ग्रंथित साचा. यमकिंकरी सरमेचा उद्धार याच अध्यायी. विश्वावसू हकीकत याच अध्यायात. रत्नेश्वर नामे उमानाथ स्थापून विश्वावसूने. अवघ्न गोदाजलानी उद्धरीला भारद्वजांनी. गंगाजल अमृताहुनी किती श्रेष्ठ ते दाविले. वध शंभरासुराचा 22व्यात झाला साचा. वाणी संगम तीर्थाचा इतिहास त्यात अध्यायी. मौद्गल ऋषींचे आख्यान याच 22व्या ठाई जाण. अमोघ मिळाले वरदान विष्णूपासून तयाला. लक्ष्मी दरिद्री संवाद 23व्यात प्रसिद्ध झाला. गोल कावसुरावचा वध इंद्रायणीच्या कराने. मधुश्चंद्र दशर्यातीचे आख्यान याच अध्यायी साचे. महत्व भानुतीर्थाचे वर्णन असे केले की खड्गतीर्थ आत्रेयतीर्थ आहे याच अध्यायात. गोदास्नाने अत्रिसुत परमविवेकी झाला. कथा वेन राजाची आहे 24व्यामध्ये साची. भुजा मंथून तयाची पृथुमुनीने उत्पन्न केला. देवतीर्थ 24त मेघाहस झाला मुक्त. नैऋत्तीपती तयाप्रत बनविले देवांनी बुध हो. शिवमंत्राचे अनुष्ठान गोदातटी करुण रावणे सिद्धेश्वर उमारमण प्रसन्न करून घेतला. पयोष्णी संगमतीर्थ आहे या 24व्यात. जमली मार्कंडायाश्रमात सभा ब्रह्मवृंदांची. 25व्यात कथा गहन ययाती पुरुचे आख्यान. घेतले वार्धक्या लागून पुरुने निज पित्याचे. विश्वामित्राचे तपाचरण तैसे बाल्हिकाचे आज्ञाधान. अंबरासुराचे हनन करिता झाला नरहरी. उर्वशी तीर्थ तारातीर्थ कथिले याच अध्यायात. बुध पुत्र तारे प्रत झाला चंद्रापासून. प्राचीन बहिराजाची कथा 26मध्ये साची. राम लवंकुशाची भेटी याच अध्यायात. सविता सूर्यनारायण करिता झाला पृथ्वीदान. अंगिरस मुनी लागून हे कथा न कैथेची. गोदावरीचे नाभिस्थान जे काशंक तीर्थदान त्याचे कथिले महिमान याच 26व्यामध्ये. व्यासतीर्थ या अध्यायी. राहेर कथा हे चठाई. वंजरा संगमा महिमा तोही यात अध्यायी कथिला. देवागम तीर्थाचा इतिहास या 27शी साचा. कुशावर्त प्रणिता संगमाचा महिमा येथेच ग्रंथित असे. मन्युतीर्थ सरस्वती तीर्थ आहे याच अध्यायात. बासरगावी झाली स्थित शारदांबा सरस्वती. 27व्या माझरी कथाभिनव आहे करी. गदाधर तीर्थ गोदातिरी येथे चिच्चिकीतृप्त झाला. विष्टीपुत्र हर्षण करिता झाला अनुष्ठान. भद्रतीर्थ येऊन कल्याण व्हाव या कारणे. जटायू संपातीशी कथा याच अध्यायी तत्वता. सचैल गोदास्नान करिता पंख फुटले उभयतांसी. विप्रनारायणा तीर्थावरी डाकिनी मुक्ती झाली खरी. हयमेवेद तो गोदातिरी केला अभिष्ठुत राजाने. व्याधतीर्थ परमपावन याच अध्याया माझी जाण. प्रगट झाला उमारमण व्याधाची या भक्तिस्तव. चक्षुतीर्थ मृत संजीवनी तीर्थ आहेत 28व्या अध्यायात. तैसेच उर्वशी तीर्थ याच अध्यायी कथिले. 29व्या अध्यायात सामुद्रतीर्थाचा होय. गोदावरीची पाहून सोय सप्तमुखी जाहली. गंगा संगम तीर्थ आहे 30व्या अध्यायात. कथिले फलश्रुतीव्रत या गौतमी महात्म्याच्या. अध्याय तो 31वा. अवघ्या कथेंचा सारबरवा कळसाध्याय जाणावा हाच या महात्म्याचा.
तीर्थ कळस 30 महात्म्य कळस 31 एता पर्वणी सिंहस्थात करणे गोदा प्रदक्षिणा अष्टांगाची प्रदक्षिणा केल्या अति उत्तम जाना 3 झाल्या नाभिस्थान पर्यंत तरी करावी शिरप्रदक्षिणा ब्रह्मगिरी मुख प्रदक्षिणा पुनतांबे नगरी कंठ प्रदक्षिणा होयपुरी पैठण क्षेत्री जवळी हो मंजरथ हृदयस्थान शंखतीर्थी नाभिजान कटी होय मंथन जानुती धर्मपुरी 8वे अंग जे चरण ते राजमहेंद्री स्थान गोदा सरिता धन्य धन्य सार चहू वेदांचे गोदा चहू वेदांचा रस गोदा अवघ्या पुराणांचे रहस्य अवघ्या स्मृतींचा सारांश तीही माय गोदावरी कर्ममार्गा माझारी विधी साक्षात गोदावरी प्रेम हीच साजिरी बोध हो भक्ती मार्गात ज्ञानमार्गात ज्ञान तेच हे गोदा जीवन गोदे वाचून आन अवघे फोल विभुल हो धर्मरूप वृक्षाची गोदा सुमन कलिकासाची पाताला ती विजयाची होय गोदा प्रत्यक्ष अवघ्या सुखाचे आगर पवित्र गोदावरीचे तीर अवघ्या पातकांचा करीदूर वारा गोदावरीचा प्रदक्षिणेच्या संकल्प करुणी गोदीच्या उभय तटांनी एकही पदही टाकिल्या जाणी कोटी यज्ञाचे पुण्य लाभे प्रदक्षिणानं होय जासी त्याने वाचणे या अध्यायास वाचिता अवघ्या महात्म्यास तो गोदा तटीच समजावा आहो तुम्ही महाराष्ट्रवासी अवलोका या गोदेसी ती पवित्र निर्मूलन शुची जैसी जैसे तुम्ही असावे गोदावरीच्या ठाई भेदबुद्धीमुळे नाही ती अवघ्या सुखदायी अवघीच लेकरे दियेची लोहकथिले आणि पितळ ताम्र रौप्य सुवर्ण सोज्वळ यांच्या पात्री गंगाजळ भरल्या काचवी पालटे ते सारखेच अवघ्या गोड शुद्ध पातळ सत्य या गोदेच्या गुणांप्रत तुम्ही आपुल्या अंगी आणा वर्णाश्रम भेदे जाती झाल्या तिचे पात्रे निश्चिती परी सर्वधर्म या जलाप्रती आहेत ती सारखीच म्हणून जाती मत्सर शत्रू करा हा ठार सर्व धर्म सत्तेचे निर भरा धर्मरूप गोदेचे ते भरल्या दैन्य तृष्णा निमेल तुमची क्षणात जाणा मल जो का दास्यपणा तोही धुतला जाईल गोदावरीचे समान तुम्ही ठेवा वर्तन एकमेका जाचक पूर्ण होईल ऐशी कृत्ये टाळा आर्यावर्ताच्या वाट्याला वर्णाश्रमात्मक धर्म आला म्हणून त्याच्या टवाळीला तुम्ही न करणे केव्हाही जंगम वस्तू माधारी एक न होय दुसऱ्या परी हीच आहे थोरी हे ध्यानात ठेवावी जेथे बहुतेक सारखेच असते ते हीनत्व पावते पहा गोगल गायीते अवघे तुडविती पायतळी तोच पहा केसरी भिन्नता अवयवा वास करी पाय नाही तर डोक्यापरी डोकेन शेपटा समान भिन्न भिन्न आकाराचा भिन्न भिन्न गुणधर्माचा अवयव समुदाय सिंहाचा म्हणून बलमान मिळे तया ऐसा सनातन धर्मसिंह थोर अवघ्या जाती साचार येथे उपजल्या मत्सर नाश होईल देहाचा हे केव्हाही विसरू नका परकेन माना एकमेका धनमान सुखा एकमेकांनी रक्षावे तरीच होईल कल्याण अवघ्या परीचे जाऊन दैन्य गोदावरीस पाहून वर्तना पुले ठेवणे तुम्ही गोदा अवमानिली म्हणून विपन्न दशा आली दास्यत्वाने घातली माळ तुमच्या कंठात आसो श्रोते गोदा तिरी भव्य मंदिरे नानापरी हेमाद्रीने बांधिली खरी त्यांचा अभिमान ठेवावा नव्या मंदिराचे प्रयोजन राहिले न तुम्हा लागून झालेलीच करा जतन व्यवस्था त्यांची ठेवून या जुन्याचा झाला अपमान नवे न टिके एक क्षण माय गेल्या मरून ताने बाळ जगे का नवी मंदिरे बांधू नका भलभलते पंथ काढू नका धर्माभिमान सोडू नका केव्हाही बंधू भगिनींनो एक सोडिल्या धर्माभिमान अवघे व्हाल तृणासमान अहंकारा वाचून कार्य केव्हाही घडणे नसे सात्विक अहंकार धरावा भव्य संघ समजावा निज कल्याणार्थ घ्यावा शत्रूचा पूर्ण समाचार समुदाय जेव्हा वाढतो जेव्हा द्वेष लया जातो सात्विक अहंकार बळावतो शुद्ध हेतू असल्यावरी जे तुम्ही या गोदातीरी नांदत होता धान्यापरी तेथेच वेळ आली खरी गुलाम होऊन राहण्याची याचे हेच कारण कधी द्वेष बनले तुमचे मन तेच गोदा जलासमान करा म्हणजे कार्य झाले हे द्विजगंगा गोदावरी माई तुमची आहे खरी जाती मत्सर तिच्या तिरी केव्हाही न वाढवावा वर्णचार गंगाचार परिगंगा हे नाव साचार चौघीस सारखे निरंतर आहेच मागे लागलेले द्विजगंगा गोदावरी क्षत्रिय गंगा भागीरथी खरी क्षुद्र गंगा कावेरी तृतीय वैश्य गंगा नर्मदा हे ओघ जरी वेगळाले परिगंगेने व्याप्त सगळे भेद रूप राहिले
शब्द नुसते व्यवहारात तैसेच तुम्ही करावे. आपुल्या जातीस ओळखावे, परी दुरुत्तरेने ताडावे. दुसऱ्या जातीस केव्हाही बोलाने बोल वाढत, अवघ्याचा तो करी अंत. जैसे काष्ठ घासिता काष्ठाप्रत, नाश आग्नीने दोहाचा. घरात एकी असल्या पाही, दुसऱ्याचा न प्रवेश होई. तोटे न राहती पेढी ठाई, आळा तिच्या सुटल्यावर. जेथ एकीचा नायनाट, तेथे दुसऱ्यास सापडे वाट. खंदक बुरुज पडल्या कोट, हल्ला शत्रुता सहजची. हा धर्म सनातन, कोणी न केल्या निर्माण. परब्रह्मा समान आहे योग्यता तयाची. धर्म जे कावांतर, ते द्रुमादिकांचे प्रकार. फांद्या वाढल्या जरी फार, तरी मुळात फरक नसे. तो हा धर्म मूळचा, तुमच्या वाट्यास आलासाचा. अभेर देवा तयाचा, करू नका खेमाही. गोदेच्या पवित्रेविषयी संशय असल्या तुमच्या ठाई, विचार करून पहा काही या खालील गोष्टींचा. गोदा जगजन्मावली, म्हणून व्यासाने गायली. मंदिरे बांधून केली ती अलंकृत हेमाद्रीने. श्रीमंतांनी बांधिले घाट, संतांनी हुडकिली वाट. पहावयासी वैकुंठपीठ, याच गोदेच्या आश्रयाने. गोदा महात्म्यना कहाणी, ही अनुभवाची प्रत्यक्ष खाणी. पहा एकदा शोधुनी, श्रद्धा ठेवून तिचेवर. महानुभाव पंथाचा, दोरा तिच्या तिरिसाचा. हा विचार करावयाचा मुद्दा आहे विबुधो. हल्लीचे महानुभाव सन्मती, गोदेप्रती न मानती. परी त्यांची ही निश्चिती झाली चुकी वाटते. महानुभावी पवित्र स्थान, गोदेच्याच आश्रया जाणं. डोमेगाव राहेर आदी करून आहेत गोदा तटाते. पांचाळेश्वराच्या ज्ञानोबाला याच गोदेचा प्रसाद झाला. गीतेवरील ग्रंथ केला त्याने मराठी भाषेत. या पंथाचे संस्थापिते चाहते होते गोदेचे, म्हणून राहिले आश्रयाते ते या गोदावरीच्या. जरी त्या महंता प्रती गोदावरी संगम नसती, तरी त्यांनी स्थापिली असती क्षेत्रियान्य ठिकाणास. हे द्विजगंगा म्हणून अवघ्या ब्राह्मणा वंद्य जाण. क्षत्रियांनीही आपुली मान ठेवली केलीच्या पुढे. पहा गौतमादी ब्राह्मण बैसले गोदे धरून. क्षत्रियासून शालिवाहन, तरी अभिमान गोदेचा. मूळच्या सनातन धर्मात फरक करून किंचित, जरी काढिला मानव भावपंथ, तरी निष्ठा ठेवावी गोदेवरी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यवर्ण, गोदेठाई सन्निध जाण. क्षुद्र तेही पावन, झाले याच गोदात्री. यवन परमधर्मी जरी, गोदान अवमानिली परी. मशिदी बांधिल्या तिच्या तिरी, केवळ तिच्या गौरवार्थ. हा मशिद रूप दागिना, तिला न आणि कमीपणा. गोदाच्या राणे व झुजाना, करून यवन तरले की. असो एवं अवघ्यांनी मान्य केली तीर्थाजननी. प्रतारणा हिच्या ठिकाणी, कोणीही केव्हाही करू नये. तुम्ही अवघे श्रोतेजन, हे महात्म्यरूपी गोदाजीवन, याचे श्रवणरूपी करास्नान. समस्त दुरीत नासाव्या. अश्रद्धा गोदेविषयी उपजून येद्या मानसी. लेकराणे जननीसी, मानणे हा धर्म त्याचा. अवघे आता जोडा कर, गोदावरी ससाचार. मुखाने करा जय जयकार, गोदावरीचे नावाचा. पाहि मां गौतमी गंगे, वृद्धे सुखवर्धिनी. पाहि मां मंगले देवी, तापत्रय विनाशिनी. आता गंगे मजप्रत, शीघ्र घ्यावे पदरात. जरी मी पापी अत्यंत, परी उपेक्षा करू नको. अति दुष्टशा हलाला, शंकरे बांधिले कंठाला. गंगे खऱ्या थोराला, हीनभूषण वाटते. तू तो थोरा माझी थोर, मग माझा का अफेर. दास गणूची निरंतर, बाजू रक्षावी मातोश्री. बालकाची हीन स्थिती, दूषण होय मातेप्रती. हा न्याय आपुल्याचे ती, गंगे तुवा वागवावा. मातेच्या बळावर, निर्भय लेकरू निरंतर. प्रत्यक्ष काळाचा आदर, न वाटे तयासी. तू माझी माय समर्थ, सर्व सुखांची खाण सत्य. तुला माझा दंडवत, वारंवार असुहा. वासना हीच अंतरी, वास घडावा तुझ्या दिरी. अवघी संकटे गोदावरी, मजपासून राहावी दूर. सानंद असावे चित्त, कवणाविषयी यत्किंचित. द्वेष नुपजो ही झात, जोडून तुला प्रार्थना. ब्राह्मण रक्षण भुवरी, त्वाच करावे सत्वरी. तुझ्या वाचून कैवारी, कोणी नाही ब्राह्मणाला. ब्राह्मणांचा सन्मान, क्षत्रियांचे राजेपण. वैश्यवर्गाचे धन, रक्षितैसे क्षुद्रबला. एकी चहुवर्णाची, गंगे तुवा करविणे साची. अपेक्षा याच गोष्टीची, आहे सांप्रत. स्वातंत्र्य आमचे आम्हाप्रत, आणून द्यावे गंगे त्वरित. परक्याच्या दास्यत्वास, आता कोणा ठेवू नको. धर्मश्रद्धा वाढावी, भूमी समृद्धी करावी, आणि ती विलया न्यावी. गंगे हिंदू समाजातून,
निदान इंग्रज सरकारला परदुःखाचा कनवाळा येवो म्हणजे आम्हाला सुख होईल मातोश्री. आता फार बोलू किती, भेटी वमजला कमलापती. पंढरपूर विहारी धवल कीर्ती, भक्तवरदा पांडुरंग. प्रसंग हात पसरण्याचा, कवनापुढे ना अनिसाचा. अभिमान दासगणूचा, तूच वाहणे गोदावरी. अंतकालपर्यंत जाण, तुझे घडो स्नानपान. एवो नारायणमुखी जाण, राहून स्मृती अंतकाली. या वाचून मागणे नाही तुला काहीच गंगाबाई. मागिले ते देई मात्र उदार मनाने. सत्शिष्य दामोदर त्यासही तू आधार. कृपा प्रसाद त्याच्यावर करावया नाही म्हणू नको. शके 1843 दुर्मती नाम संवत्सराशी, उत्तरायणी चंद्रमासी, शुद्ध पक्षात तृतीयेला. हे गौतमी महात्म्य झाले पूर्ण, श्रीहरीच्या कृपे करून. सिंह राशीत आसन असता बृहस्पतीचे. वार शिवाचा सोमवार, स्थान नांदेड गौतमी तीर. उस्मान उद्योला बहादूर, राजा असता सिंहासनी. जो मांडलिक इंग्रजांचा, पंचम जॉर्ज सम्राटाचा. अधिकार भोळा मोगलाईचा, व्यवहारी रित्या जयाकडे. पुंडलिकराव धोंडोपंत या बंधुद्वयाच्या सदनात पूर्ण झाले गौतमी महात्म्य सत्य. चौथ्या प्रहरामाझरी गोत्रकुलांचा उच्चार. लक्षणीयात वतीर करावया म्हणविती साधूवर. उद्धार व्हावया कारणे, म्हणून गंगे मम गाथा. बोलतो मी येथे आता, शांडिल्य मुनीच्या तत्वता. कुदी जन्म झाला मम, मी कोकणस्थ ब्राह्मण. ऋग्वेदी अश्वलायन, गंगे माझे जन्मस्थान. अकोळनेर नगराजवळी, सहस्त्रबुद्धे आडनाव. करंबत आमुचे मुळगाव. सहस्त्रबुद्धे आडनाव, करकंबामुचे मुळगाव. येथून पूर्वजांनी घेतली धाव अहमदनगर शहराकडे. पणजा अप्पाजी सन्मती, पणजी बयाबाई सती. एकनाथ सरस्वती आजा आजी हे माझे. दत्तात्रेय सावित्रीपासून झाले आहे माझे जनन. मातृकुल संपन्न, जहागीरदार अकोळनेरचे. मातामह संन्याशी, समाधी ज्यांची पुलतांब्यासी. झाली त्यात दाभोळकर वंशासी, गंगे तुवा उद्धरणे. पितृव्य वासुदेव जनार्दन, मातुल काशीनाथ नारायण. बंधू राम लक्ष्मण, पितृभगिनी ठकुवासे. मातृभगिनी दुर्गाताई, आत्मभगिनी द्वारकाबाई. कन्या यमुना ही पाही, कुटुंब वेडी सरस्वती. श्वशुर रानडे नारायण, सद्गुरु ज्ञान संपन्न. पंडित शास्त्री वामन, इस्लामपुरी जन्म त्यांचा. यातून जे गंत झाले ते तू पाहिजे उद्धरिले. जे जिवंत अजून आहेत भले, त्यांचे आयुष्य वाढवी. मी राहणार नगरचा, भोळा भाविक सीना तीरचा. आता आश्रय मोगलाईचा, करुणिया राहिलो. नगरप्रांत तरी गोदातीर, नांदेड तरी गोदातीर. म्हणून माझे देशांतर नाही मुळीच झाले. हे गंगे जन्म माऊली, तुझी प्रदक्षिणा आम्ही केली. होती 35 मंडळी, स्त्री पुरुष समागमे. दामू केशव भगवान, मारुती भाऊ दंडनाईक जाण. विठोबा जळ्या लक्ष्मण, भारती गोसावी पर्वता. गोळेगावकर संन्याशी होते प्रदक्षिणेसी. आल्या गेल्या पाहुण्यासी, उगीच कोठभर सांगावे. काकीताई आई माही, गंगा मथू हरणाबाई. चंद्रभागा दुर्गा आत्याबाई, ऐशा स्त्रिया होत्या की. ह्या अवघ्या मिळून तुझी प्रदक्षिणा केली दान. गंगे तुझे अभयदान असो ह्या अवघ्यांवरी. स्वस्ती श्री ब्रह्मपुराणांतर्गत श्री गौतमी महात्म्य परमपुनीत. त्याचा पाहून भावार्थ बोललो म्हणे दासगण. श्री हरिहरार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. गंगा गोदावरी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.